देशात पुन्हा एकदा नोटबंदी होणार का? महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बंद होणार का? सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या मेसेजेसमुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पण या चर्चेमागचं खरं वास्तव काय आहे? खरंच नोटा बाद होणार आहेत का की केवळ अफवा आहे? हे जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून. देशात पुन्हा नोटबंदीची शक्यता. महात्मा गांधी सिरीज मधल्या नोटा बाद होणार. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकामुळे संभ्रमाचं वातावरण. नोटाबंदीच्या अफवा किती खऱ्या किती खोट्या? 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील 10, 20, 50, 100 रुपयांच्या नोटा बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये केवळ 30 जून 2026 पर्यंतच स्वीकारल्या जातील असा संदेश सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, ज्यामुळे देशाला पुन्हा एकदा नोटबंदीचा सामना करावा लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे. काही संदेशांमध्ये महात्मा गांधींचा चेहरा नोटेवरून हटवला जाणार असंही म्हटलं जात आहे. पण या संदेशात खरंच तथ्य आहे का? तर थांबा, अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घ्या. तर रिझर्व्ह बँकेनं 1996 मध्ये पहिल्यांदा सर्व मूल्यांच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्यास सुरुवात केली. या मालिकेला अधिकृतपणे महात्मा गांधी मालिका MG सिरीज असं नाव दिलं गेलं. सध्या ज्या नोटांवर बँकांनी बंधन आणलं आहे त्या 1996 ते 2005 या काळात छापलेल्या याच पहिल्या मालिकेतील नोटा आहेत. 2016च्या नोटबंदीनंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं जी नवीन डिझाईन, रंग आणि आकारातील नोटांची मालिका आणली तिला महात्मा गांधी न्यू सिरीज असं नाव देण्यात आलं. त्यामुळे फक्त 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. शिवाय नोटेवरील महात्मा गांधींची नवी सिरीज काय ठेवली जाणार आहे याबाबत RBI कडून पुन्हा एकदा स्पष्टीकरण देण्यात आलंय. सुधारित सुरक्षा वैशिष्ट्य असलेल्या नोटा बाजारात आणण्यासाठी 2005 पूर्वी जारी केलेल्या बँक नोटा टप्प्याटप्प्यानं चलनातून बाहेर केल्या जात आहेत. या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय 23 जानेवारी 2014 रोजी घेण्यात आला होता. 1 जुलै 2016 पासून 2005 पूर्वीच्या बँक नोटा बदलून देण्याची सुविधा केवळ RBIच्या 19 निर्गमन कार्यालयांमध्येच उपलब्ध आहे. बँकांनी 2005 पूर्वीच्या नोटा ATMद्वारे किंवा काउंटरवरून ग्राहकांना पुन्हा देऊ नयेत. त्याऐवजी त्यांनी नोटांचं वर्गीकरण करून त्या चलनाची साठवणूक करणाऱ्या केंद्रांकडे किंवा विल्हेवाटीसाठी RBIच्या निर्गमन कार्यालयांकडे पाठवाव्यात असे आदेश देण्यात आले. अफवा काय आहे की 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या ज्या नोटा आहेत त्याचं जे काही परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संकलित करते आहेत त्याचा आधार घेऊन बातमी अशी पसरली आहे की काही नोटा त्या बाजारामध्ये नष्ट होतील आणि त्या 10, 20, 50 आणि 100चा उल्लेख आहे. असं काही नाही आहे. हे स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि म्हणून हा खुलासा काही लोकांनी एकतर बँक ऑफ महाराष्ट्राचा एक AI तर्फे जे काही पोस्टर निघालेलं आहे त्याच्यामध्ये या गोष्टी अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. तर बँका याचा खुलासा करतील न करतील, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा खुलासा केला आहे की आमचं 9 जूनचं जे परिपत्रक आहे हे फक्त 2005च्या आधीच्या नोटा त्याचं काय करावं बँकांनी त्या जुन्या नोटा ATMमध्ये येता कामा नये याची काळजी घ्यावी एवढ्याच पुरता आहे. हा जनतेसाठी नाही आहे. ही नोटाबंदी वगैरे असा काही प्रकार नाही आहे. म्हणजेच पुन्हा नोटबंदी होणार किंवा महात्मा गांधींचा फोटो नोटांवरून हटवला जाणार या सगळ्या चर्चा केवळ अफवा आहेत. फक्त 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीही आता अनेक वर्षांपासून सुरू आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा नोटबंदीशी काहीही संबंध नाही. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी त्याची खातरजमा जरूर करा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.